आज आपण ढाबा स्टाईल मटारची भाजी करणार आहोत। त्याच्यासाठी मी मटार उकडायला ठेवलेले आहेत, थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मटार छान उकडलेले आहेत। मी आता गॅस बंद करते। आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊयात। कढई तापलेली आहे, आता आपण तेल टाकून घेऊ। 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि मोठे मोठेच असे कांद्याचे काप केलेले आहेत, ते आता आपण परतून घेऊयात। याच्यामध्ये 2 विलायची आणि 3 ते 4 लवंग अशी टाकून देऊयात। हे पहा, कांदा असा मऊ झाला की याच्यामध्ये आपण किसलेलं थोडंसं खोबरं टाकून घेऊयात आणि काजू टाकून घेऊयात। काजू टाकली म्हणजे ढाबा स्टाईल आणि भाजीला थिकनेस पण छान येतो आणि टेस्ट पण छान येते भाजीला। याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात। या ग्रेव्हीमध्ये थोडंसं आपण गरम पाणी टाकून घेऊ। ग्रेव्ही चांगली आपण शिजून घेऊयात हे सर्व। कांदा, टोमॅटो, काजू छान याच्यात शिजलेला आहे। मी गॅस बंद करते आणि हे थंड झाले की आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। हे वाटण आपण आता हे थंड झालेलं आहे, हे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। पण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। कढई गरम झालेली आहे, आपण त्याच्यात तेल टाकून घेऊयात। तेल आणि याच्यात बटर टाकून घेऊयात थोडंसं। 2 तमालपत्र आणि 1 टीस्पून जिरं आहे। जिरं चांगलं तडतडलं की मग याच्यात आपण हे वाटण टाकून घेऊयात। ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेऊयात। ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे। याच्यामध्ये आपण धना पावडर टाकून घेऊयात 1 चमचा, लाल तिखट 2 टीस्पून, अगदी थोडीशी हळद टाकून घेऊ। याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट 1 टेबलस्पून, किचन किंग मसाला। आता हे सर्व मसाले आपण छान ग्रेव्हीमध्ये परतून घेऊयात। आणि ही दुधावरची जी साई आहे ना, ती मी अशी फेटून घेतलेली आहे जरा वेळ। हे पहा, चांगली फेटून घेतली ना साई, म्हणजे मग ती ग्रेव्हीमध्ये पण चांगली मिक्स होऊन जाते। हे आता आपण याच्यात टाकून घेऊयात। हे मटार आपण उकडून घेतलेले आहेत। हे पहा, छान असे मऊ झालेत। हे ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊयात। सर्व ग्रेव्ही तयार झाली की त्याच्यानंतर मग आपण मीठ टाकून घेऊयात। वाटण वाटलेलं जे पाणी आहे ना, ते मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतले, ते पाणी आपण याच्यात टाकून घेऊयात ग्रेव्हीमध्ये। गरम पाणी टाकलेलं आहे। याच्यामध्ये थोडंसं बटर टाकून घ्यायचं। आता याच्यामध्ये थोडीशी आपण कसुरी मेथी टाकून घेऊयात। त्याच्यामुळे ह्या ढाबा स्टाईल, हॉटेल स्टाईल अशा ज्या भाज्या असतात ना, त्या छान अशा टेस्टी लागतात। आपण आता मिक्स करून घेऊयात।
तेल गरम करून घेतलेलं आहे. आलं आणि लसूण याची पेस्ट मी याच्यात टाकून घेतलेली आहे. असा तडका दिला ना की भाजीला पण टेस्ट खूप छान येते. याच्यात टाकून घेऊयात आता. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि ग्रेव्हीला चांगलं तेल सुटोपर्यंत आपण मंद गॅसवरती उकळून घेणार आहोत, म्हणजे यातले मसाले वगैरे छान शिजतील पण. ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. हे पहा, आपली मटर मसाला ग्रेव्ही भाजी तयार झालेली आहे. मी आता गॅस बंद करून घेते. मटर ग्रेव्ही तयार झालेला आहे. हे पहा, छान असं स्पायसी. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.